Today we are going to learn one of the four elements which are contained by the part of sentence predicate, and the name of that element is object. It is the most important element. While going to change active into passive voice, we have to find out object in the given sentence, whether it may be indirect object or direct object. So it is an important element, and today we have to learn it deeply. Okay. Object. First of all, question arises in our mind: what is meant by object? Object means nothing but over which the action is taken place directly and indirectly is called object. Two kinds are there of object. One is called indirect object and another is called direct object, or we can say direct and indirect object. These are two kinds of objects over which action is taken place is called object, or it is the definition of object. Over which the action is taken place. The action is taken place is called the object. On which the on what the direct action is taken place, that is called direct object, and with whom that taken action is related is called indirect object. Okay. Direct action. On what the direct action is taken place is called direct object, and with whom or with what the action is related is called indirect object, and that is also called indirect action. ऑब्जेक्ट कर्म म्हणतो आपल्याला मराठीमध्ये. क्रियेशिवाय कर्म होऊ शकत नाही. ज्या वाक्यामध्ये क्रिया असेल त्या वाक्यामध्येच कर्म असतं, अदरवाइज देर इज नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. व्हेन वी सी ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर सेंटेन्स at that time we can say definitely that there is action denoting verb in the sentence. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद हे कृतीदर्शक असतं, कारण क्रियेशिवाय कर्म वाक्यामध्ये येऊ शकत नाही. कर्ता जर क्रिया करत नसेल तर त्या वाक्यामध्ये कर्म असू शकत नाही. तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालंच तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट. ओव्हर विच द ऍक्शन इज टेकन प्लेस, ज्यावर क्रिया घडते इज कॉल्ड द ऑब्जेक्ट, त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. डायरेक्ट ऍक्शन, जेव्हा प्रत्यक्ष क्रिया एखाद्या घटकावर घडेल तो घटक मग कुठलाही घटक असेल तो त्यास डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणि ती जी ऍक्शन आहे ती अप्रत्यक्षरित्या ज्याशी संबंधित असेल त्याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टची ही दोन प्रकार पडतात. जेव्हा आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस शिकायचं असतं किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह व्हॉइस शिकायचं असतं, प्रामुख्याने ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करत असताना त्या वाक्यातील ऑब्जेक्ट फाइंड आउट करणं अत्यंत महत्वाचं असतं. दोन ऑब्जेक्ट आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेली असेल. ओव्हर विच ऍक्शन इज डायरेक्टली टेकन प्लेस is called direct object. Over which
the action is indirectly taken place, or we also can say with what or with whom the direct action is related. That particular, whatever it may be, is called indirect object. ज्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते, ज्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात, आणि प्रत्यक्ष घडलेली क्रिया ज्याशी संबंधित आहे त्यास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टीचर हॅज given Ram a pen. Which action is there? Has given. क्रिया कुठल्या वाक्यामध्ये देण्याची आहे? टीचर हॅज गिवन, शिक्षकाने दिलेला आहे रामला एक पेन. प्रत्यक्ष क्रिया कुठली घडली? देण्याची. पेनवर क्रिया घडते. कुणाला दिली त्याशी संबंधित कोण आहे? राम. मग राम काय झाला? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि अ पेन काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. ज्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते दॅट इज कॉल्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ती प्रत्यक्ष घडलेली क्रिया ज्या कुणाशी संबंधित असेल त्याला काय म्हणायचं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, तर ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे दोन प्रकार ऑब्जेक्टची आहेत. आणखी ह्यामध्ये सविस्तर माहिती ह्याबद्दल आपण घेऊयात. डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला, कुठलंही वाक्य असू शकतं, त्यामध्ये कुठलीही क्रिया असू शकते, व्हॉट एव्हर द सेंटेन्स मे बी, व्हॉट एव्हर द ऍक्शन मे बी. व्हेन यू आस्क क्वेश्चन टू वर्ब इन द सेंटेन्स बाय युजिंग WH word what, and the answer which we get after that is called direct object. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आफ्टर asking a question, to verb in the sentence, with what, the answer which we get is called direct object. हे डेफिनेशन लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं हेच आहे. बाकी एवढंच काय महत्वाचं नाही. आफ्टर आस्किंग अ क्वेश्चन टू हर इन द सेंटेन्स विथ व्हॉट और विथ WH word what असं सुद्धा आपण म्हणू शकतो. The answer which we get is called direct object. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर जे असतं ते उत्तर म्हणजे त्या वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. फॉर एक्झाम्पल, सीता सिंग्स अ सॉन्ग. आता हे वाक्य आहे, समजा सीता सिंग्स सॉन्ग. वाक्यातील मुख्य क्रियापद कुठलं आहे? सिंग्स. त्याला काय म्हणायचं? सीता गाते एक गाणे. काय गाते? याचं उत्तर काय येतं? अ सॉन्ग. मग व्हॉटचं उत्तर जे येईल ते उत्तर काय असतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. आता हा क्वेश्चन कसा तयार करता येईल आपल्याला? कुठला WH word वापरायचा आपल्याला? व्हॉट. आता हे पहा, प्रश्नाचा काळ कुठला आहे? सहाय्यकारी क्रियापद दिसतं का वाक्यामध्ये? दिसत नाही. मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ह्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे? डस.
व्हॉट डज, सब्जेक्ट कुठला आहे? सीता. व्हॉट डज सीता. आता आपण डज घेतलं म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावं लागेल. ह्या ठिकाणी आपण सहाय्यकारी क्रियापद डज घेतले. व्हॉट डज सीता सिंग, सीता काय गाते? यू विल गेट आन्सर अ सॉन्ग, तुम्हाला त्याचं उत्तर काय? अ सॉन्ग. मग हे अ सॉन्ग जे आहे ते काय आहे? अ सॉन्ग हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्याला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. कुठल्याही वाक्यातील मुख्य क्रियापदाला WH वर्ड व्हॉट ने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर जे असेल ते म्हणजे त्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म असतं, त्यास डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणखी काही उदाहरण पाहू आपण याची. Boys were playing cricket. आता हे वाक्य, ह्या वाक्यातील ऑब्जेक्ट आपणास फाइंड आउट करायचा आहे. बॉयज वर प्लेइंग क्रिकेट. विच वर्ब इज देअर इन द सेंटेन्स? वर प्लेइंग. मुख्य क्रियापदाला व्हॉट ने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट. वर प्लेइंग, खेळत होते काय? क्रिकेट. पहा आता प्रश्न तयार होतो. What were boys playing? What were boys playing? मुले काय खेळत होती? काय? क्रिकेट. मग हे काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉट ने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. फक्त एवढं डोक्यात ठेवा, हेच महत्वाचं आहे. आणखी एक उदाहरण. गोपाल हैज सीन द ताज महल. 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 द ताज महल. हैज सीन पाहिलेला आहे, गोपालने पाहिलेला आहे ताजमहल. काय? ताजमहल. द ताजमहल हे त्याचं उत्तर आहे व्हॉट. क्वेश्चन व्हॉट घेतला आपण WH वर्ड, त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे? हॅज घ्यावं लागेल. WH क्वेश्चनची रचना, WH वर्ड हेल्पिंग वर्ब, त्यानंतर काय होतं? त्या वाक्यातील सब्जेक्ट कोण आहे? गोपाल. व्हॉट हॅज गोपाल सीन? यू विल गेट आन्सर द ताजमहल. मग ताजमहल हे काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉट हॅज गोपाल सीन? गोपालने काय पाहिलेलं आहे? द ताजमहल. व्हॉटचं उत्तर जे असेल ते उत्तर म्हणजे त्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म असतं. त्यावर त्या वाक्यातील प्रत्यक्ष क्रिया झालेली असेल, व्हॉट एव्हर द ऍक्शन मे बी, बट इट इज टेकन प्लेस डायरेक्टली ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट. Now, the second kind of object is indirect object. Indirect object. Indirect object. या मराठीमध्ये आपण अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. जी काही क्रिया घडते, क्रिया होते, ती क्रिया डायरेक्ट ह्यावर होत नसते. जी काही प्रत्यक्ष झालेली क्रिया असते ती ह्याशी संबंधित असते. वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट येईल किंवा वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येईल. कुठलेही ऑब्जेक्ट असू दे, वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलं म्हणजे त्या वाक्यातील क्रियापद हे ऍक्शन डिनोटिंग असतं, प्रतिदर्शक असतं. आणि तुम्हाला ऑलरेडी सुद्धा ह्या अगोदर सांगितलेलं आहे, जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद हे कुठलं असतं? त्या वाक्यातील क्रियापदास काय म्हणतो आपण? ट्रान्सिटिव्ह वर्ब. जेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट तेव्हा त्या वाक्यातील वर्ब ट्रान्सिटिव्ह. जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तेव्हा त्या वाक्यातील वर्ब इंट्रान्सिटिव्ह. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट.
किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलंही असू द्या, ऑब्जेक्ट असेल तर त्या वाक्यातील क्रियापद ट्रान्सिटिव्ह, ऑब्जेक्ट नसेल तर इंट्रान्सिटिव्ह. ओके, ते आपण ऑलरेडीच पाहिलेलं आहे. हे पहा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आफ्टर आस्किंग क्वेश्चन टू हर, after asking question to her with WH word home, after asking question to her with WH word home in the given sentence, after asking question to her with WH word whom in the given sentence, the answer which we get is called indirect object. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता जे कुठलं उत्तर आपल्याला मिळेल ते उत्तर म्हणजे काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. एक्झाम्पल, I saw Sita. Dear, THER. ह्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद कुठलं आहे, सॉ, SAW, हे फॉर्म आहे. त्या वाक्यातील क्रियापदास हुमने प्रश्न विचारला. हुमचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, कोणाला. हुज नाही, हुम, WHOM. हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, कोणाला. आय सॉ सीता डिअर, हे उत्तर. मग ह्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं, हुमने प्रश्न विचारला किंवा त्याला कोणाला म्हणायचं, कोणाला. आय सॉ, पाहिले, कोणाला, सीताला. सीता काय झालं त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. हुम डीड आय सी देअर, हुम डीड आय सी देअर, मी त्या ठिकाणी किंवा तेथे कोणाला पाहिले. उत्तर काय, सीताला. काय उत्तर, सीता. मग सीता काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. OI म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यातील मुख्य क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. Example, grandmother was telling me a story. Grandmother was telling me a story. After reading this whole sentence, we come to know which is a direct object and which is indirect object. Now we have to find out only indirect object. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आफ्टर आस्किंग क्वेश्चन बाय युजिंग WH word whom to her in the given sentence, the answer which we get is called indirect object. हुमने प्रश्न. whom was WH word home, त्यानंतर काय असतं, सहाय्यकारी क्रियापद WH क्वेश्चनची रचना आहे. त्यानंतर मग सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर काय असतं, सब्जेक्ट, ग्रँड मदर, मेन व्हर्ब, टेलिंग. whom was grandmother telling a story. आजी कोणाला कथा सांगत होती किंवा आजी कोणाला गोष्ट सांगत होती. उत्तर काय तुम्हाला, मी, मला.
मग मी काय झालं, मी हे उत्तर आलं, मी काय आहे मग त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी इज कॉल्ड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. तर मग ते प्रोनाउन असेल किंवा नाउन असेल, हुमचं उत्तर जे येईल ते उत्तर म्हणजे त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. कीप इन युअर माइंड. वाक्यामध्ये फक्त एकच ऑब्जेक्ट येईल असं नाही. वाक्यामध्ये ऍट अ टाइम एका वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट सुद्धा येतील, एक इनडायरेक्ट आणि दुसरं डायरेक्ट ऑब्जेक्ट. नेहमीच कुठल्याही वाक्यामध्ये एकच ऑब्जेक्ट असेल असं नाही, दोन्ही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येऊ शकतात. पाहायचं आपण अगोदर व्हॉटने प्रश्न विचारून पहा. व्हॉटचं उत्तर आलं तर ते उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. नंतर मग होमने प्रश्न विचारून पहा. होमचं उत्तर आलं तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. व्हॉटचं उत्तर आलं तर डायरेक्ट ऑब्जेक्ट. हुमचं नाही आलं तर त्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नाही. व्हॉटचे उत्तर आलं नाही, हुमचे उत्तर आलं नाही तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्ट नसतं. हुमचं उत्तर आलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. व्हॉटचं उत्तर जर नाही आलं तर मग त्यामध्ये आपण समजायचं की डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही. व्हॉटचंही उत्तर आलं, हुमचंही उत्तर आलं तर त्या वाक्यामध्ये दोन्हीही ऑब्जेक्ट असतात. Teacher has offered students tea party. Teacher has offered students tea party. शिक्षकाने विद्यार्थ्यांना देऊ केली काय, चहाची मेजवानी. थोडक्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना चहा पाजला असंही आपण वी कॅन गेट द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. ओके. टीचर हॅज ऑफर्ड, हुमने प्रश्न विचारला अगोदर. हुम हॅज टीचर ऑफर्ड टी पार्टी. शिक्षकाने कोणाला चहाची मेजवानी देऊ दिलेली आहे. कोणाला दिली, काय तुम्हाला उत्तर विद्यार्थ्यांना. मग हे काय झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉट हॅज टीचर ऑफर्ड स्टुडंट्स. शिक्षकाने विद्यार्थ्यांना काय देऊ केले, काय त्याचं उत्तर टी पार्टी. मग टी पार्टी काय झालं हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर टीचर is asking them questions. Teacher is asking them questions. आता is asking हे वर्ब आहे या ठिकाणी. हुमने प्रश्न विचारला. Whom is teacher asking questions. Whom is teacher asking questions. शिक्षक कोणाला प्रश्न विचारत आहे. काय उत्तर येईल तुम्हाला, देम, त्यांना. मग हे देम काय झालं, त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर व्हॉटने, व्हॉट इज टीचर आस्किंग. व्हॉट इज टीचर आस्किंग. शिक्षक काय विचारत आहे. तुम्हाला काय उत्तर येईल, क्वेश्चन्स. उत्तर काय तुम्हाला क्वेश्चन्स. टीचर, व्हॉट इज टीचर आस्किंग. शिक्षक काय विचारत आहे, काय इज आस्किंग विचारत आहे काय, क्वेश्चन्स. म्हणजेच व्हॉटचं उत्तर काय या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्स. क्वेश्चन्स हे काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये ऍट अ टाइम दोनही ऑब्जेक्ट येतात. त्या वाक्यामध्ये एकच येतं, मग ते डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. आणि वाक्यामध्ये बऱ्याचदा ऑब्जेक्ट येत सुद्धा नाही.
जेव्हा येणार नाही तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद इंट्रान्सिटिव्ह, आणि जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येईल तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद हे ट्रान्सिटिव्ह असतं. ओके, तर मला असं वाटतं ऑब्जेक्ट हा जो घटक आहे, प्रिडिकेटच्या भागामध्ये येणारे जे एकूण 4 घटक आहेत त्या 4 घटकांपैकी ऑब्जेक्ट हा जो एक घटक आहे त्याबद्दलची जी काही संकल्पना तुमच्या मनामध्ये होती ती क्लिअर झालेली असेल. ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण कर्म म्हणतो. ऑब्जेक्टचे प्रकार किती आहेत, 2, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. एवढंच लक्षात ठेवा फक्त. ऑब्जेक्ट 2 प्रकार, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट, हे डोक्यामध्ये असू द्या. किंवा दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ही ऑब्जेक्टची 2 प्रकार आहे. तुम्ही त्याच्या ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आहे, कसं असतं वगैरे हे जरी एवढं नाही तुमच्या डोक्यात राहिलं तरी ह्या 2 गोष्टी मात्र विसरू नका. दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट, हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जेव्हा त्या वाक्यातील क्रियापद कृतीदर्शक असतं तेव्हाच त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं. जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास ट्रान्सिटिव्ह फॉर्म म्हणतात. जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास इंट्रान्सिटिव्ह फॉर्म असं म्हणतात. जेव्हा वाक्यातील क्रियापद इंट्रान्सिटिव्ह असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येत नाही. जेव्हा वाक्यातील क्रियापद ट्रान्सिटिव्ह असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं. ओके, तर ऑब्जेक्ट बद्दलची अशा प्रकारची माहिती आपण सांगू शकतो. आतापर्यंत वाक्यांच्या घटकातील सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टची 3 घटक आपली संपलेली आहेत. सर्वप्रथम आपण वाक्य म्हणजे काय हे पाहिलं. अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. त्यानंतर मग पार्ट्स ऑफ सेंटेन्स, वाक्याचे 2 भाग, सब्जेक्ट, प्रिडिकेट. सब्जेक्ट म्हणजे काय, प्रिडिकेट म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलं. व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट, अबाउट हुम वी टॉक, मेन्शन, डिस्क्राइब इज कॉल्ड सब्जेक्ट. ज्याबद्दल आपण बोलतो त्याला विषय असं म्हणतात. कुणी असेल मग तो वस्तू असेल, व्यक्ती असेल, ठिकाण असेल, ज्याबद्दल आपण बोलू तो विषय. आपण काय बोलतो विषयाबद्दल, दॅट इज कॉल्ड प्रिडिकेट. ही अशी वाक्याचे 2 भाग आहेत आणि वाक्याच्या 2 भागांमध्ये मिळून एकूण 5 घटक आलेले असतात. त्यातला पहिला असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट हा एक वाक्याचा भाग आहे 2 भागांपैकी, आणि जी एकूण आपली 5 घटक आहेत वाक्यामध्ये येणारी त्या 5 घटकांपैकी एक तो घटक सुद्धा आहे. आता वाक्याचा दुसरा भाग प्रिडिकेट. प्रिडिकेटमध्ये एकूण 4 घटक येतात. फॉर, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऍडव्हर्ब. वर्ब म्हणजे काय, वाक्यातील कृतीदर्शक तथा स्थितीदर्शक शब्दास क्रियापद असे म्हणतात. हे आपण पाहिलं, त्याची सब काइंड सुद्धा पाहिली. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉटने तथा हुमने प्रश्न विचारले असता येणारी जी काही उत्तरं असतात ती उत्तर म्हणजे काय असतात त्या वाक्यातील ऑब्जेक्ट असतात. इथपर्यंत हे डोक्यामध्ये असू द्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंटला सुरुवात करू. आता ह्या ठिकाणी आपण थांबूया.